मी आउट ऑफ इंडिया राहत आहे आणि माझी प्रॉपर्टी जर भारतामध्ये आहे आणि ती प्रॉपर्टी मला विकायची आहे, तर त्यासाठी मला पॉवर ऑफ अटर्नी करावी लागेल। माझा एखाद्या विश्वासू नातेवाईक किंवा विश्वासू मित्राला मी पॉवर ऑफ अटर्नी एक्झिक्यूट करून देईल आणि त्या पॉवर ऑफ अटर्नीद्वारे तो रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन त्या प्रॉपर्टीचे डील करेल। म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय, तर एक व्यक्ती स्वतःचे अधिकार, स्वतःचे लेखी अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देते। आणि पॉवर ऑफ अटर्नी ह्या दोन प्रकारचे असतात, एक जनरल पॉवर ऑफ अटर्नी, एक स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नी। जनरलमध्ये कॉमन म्हणजे तुम्ही कोणतेही काम करून घेऊ शकता आणि स्पेसिफिकमध्ये लिहिलेलं असतं की मी प्रॉपर्टी विकण्यासाठीच फक्त देते किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठीच देते असा उल्लेख केलेला असतो। पॉवर ऑफ अटर्नी ही कायदेशीर करण्यासाठी त्याचे नोटरीकरण करणे गरजेचे आहे। पॉवर ऑफ अटर्नीद्वारे कोणतीही प्रॉपर्टी जर खरेदी केली तर ती व्हॅलिड मानली जात नाही। खरेदी करण्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पेड करूनच प्रॉपर्टी खरेदी करावी लागते।